आदरणीय राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री महोदय, महोदय आणि सर्व मान्यवर, महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो। सर्व मान्यवर या ठिकाणी अभिवादन करायचं आहे। त्याच्यामुळे एकच गोष्ट आपल्याला सांगतो की बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी जे जे करावं लागतं ते सर्व करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे। या ठिकाणी अनिलराज आंबेडकर साहेबांनी विनंती केलेली होती की बौद्ध पंचायत समितीचं जे कार्यालय, त्या बौद्ध पंचायत समितीची स्थापना आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली होती आणि त्या इमारतीचं काम अपूर्ण होतं। मला सांगायला अतिशय आनंद होतो की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी यासाठी 25 कोटी रुपयाची रक्कम ही मंजूर केलेली आहे आणि यावर्षीच हे काम पूर्ण होईल याची मला खात्री आहे। आपल्या अनेकांची अशी अपेक्षा आहे की या ठिकाणी थेट बाबासाहेबांचं जे स्मारक होतं त्या ठिकाणी थेट जाण्याची व्यवस्था व्हावी, त्या संदर्भातलं सुद्धा प्लॅनिंग चालू आहे। अधिक काही बोलणार नाही कारण आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचा नेहमीच प्रयत्न राहतो की मध्ये जे स्मारकाचं काम आहे लवकरात लवकर पूर्ण व्हावं। आदरणीय फडणवीस साहेबांच्या काळामध्ये त्या कामाला सुरुवात झाली आणि अत्यंत गतीने हे काम होत असतानाच त्या ठिकाणी एक केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं अशी सुद्धा इच्छा प्रकाशराव आंबेडकर यांनी व्यक्त केलेली होती। मला सांगायला आनंद होतो की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी ताबडतोब MMRDला आदेश दिले आणि त्या ठिकाणचं ते काम सुद्धा सुरू झालेलं आहे। शेवटी बाबासाहेबांच्या स्मृती जपणं तुमचं आमचं सगळ्यांचंच कर्तव्य आहे आणि ह्या स्मृती येणाऱ्या पिढीला सातत्याने मार्गदर्शन करत राहतील, प्रेरणा देत राहतील याची मला खात्री आहे। पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या चरणी या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सह्याद्रीची उंची म्हणजे